राहता साकुरी पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री 11 वाजेच्या सुमारास बोलेरो आणि मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात झाला। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून बोलेरोमधील 5 जण जखमी झालेत। बोलेरो गाडीमध्ये मध्य प्रदेश येथील भाविक नगर कडून शिर्डीच्या दिशेने जात असताना रस्ता दुभाजकाचा अंदाज न आल्याने जीप दुभाजकावर आदळली। यावेळी शिर्डीवरून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक पिकअपला जोराची धडक लागल्याने दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झालंय। यावेळी बोलेरोमधील 5 जण जखमी झाल्याने त्यांना साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। घटना घडताच परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली, मात्र उशिरापर्यंत पोलीस न आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केलाय। दरम्यान या ठिकाणी नेहमीच अपघात होत असल्यानं निकृष्ट दर्जाचे रस्ता दुभाजक आणि दुभाजकाचा चालकास अंदाज येत नसल्याचं सांगत त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे राजेश लुटे यांनी दिला आहे। नगर मनमाड या महामार्गावर या ठिकाणी डिवायडर आहे, पुलाच्या जवळच मोठा पूल आहे या ठिकाणी आणि ही मध्यवस्तीमध्ये डिवायडरचं काम झालेलं आहे। या डिवायडरचा अंदाज न आल्यामुळे अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी अपघात होतात। या ठिकाणी ज्या वस्तीवरून लहान मुलं सकाळी शाळेला जात असतात सायकलीवर आणि बरीच वर्दळ असते। साई भक्त शिर्डीजवळच असल्याने साई भक्त दर्शनाला जातात, शनी शिंगणापूरला जाणं येणं असतं आणि या वर्दळीच्या ठिकाणी या डिवायडरचं एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। या डिवायडरचं अर्धवट काम असल्यामुळं पुलावरून येताना रात्रीच्या वेळेस अंदाज येत नाही। अंदाज नसल्यामुळे या पुलावर बरेच अपघात घडलेले आहेत, बऱ्याच जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। यापुढे आम्ही ही गोष्ट खपवून घेणार नाही। जर या डिवायडरचं काम पूर्ण झालं नाही आणि जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही साकुरीचे सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत। आत्तापर्यंत या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ आज 3री ते 4थी वेळ गाडी उचलण्याची आमची वेळ आहे। तरी वारंवार असे घटना इथं होतात। प्रतिनिधी मेघा गाडेकर, माय न्यूज, राहता।